विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आज आहे 6 एप्रिल. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क देखील आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, अणुऊर्जा नियामक मंडळने राजस्थानातील कोणत्या अणुऊर्जा प्रकल्पासाठी उत्खननास मंजुरी दिली आहे? ऑप्शन आहेत काकरापार अणुऊर्जा प्रकल्प, कैगा अणुऊर्जा प्रकल्प, कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प की माही बांसवाडा अणुऊर्जा प्रकल्प. जेवढेही आपण आज 10 प्रश्न बघणार आहोत त्यांचा जर मॉक सराव करायचा असेल तर प्रश्न विचारल्यानंतर आपल्याकडे वेळ असेल त्या वेळेत आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन डी, माही बांसवाडा अणुऊर्जा प्रकल्प. लक्षात घ्या, EERBने राजस्थान कॅपिटल आहे जयपूर, माही बांसवाडा अणुऊर्जा प्रकल्पासाठी उत्खननास मंजुरी दिली. येथे 700 मेगावॅटचे 4 रिॲक्टर बसवले जाणार आहेत. सध्या युनिट 1 आणि युनिट 2 साठी मंजुरी मिळाली. एकूण क्षमता आहे 2800 मेगावॅट आणि अंदाजे खर्च आहे 42,000 कोटी. हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक होईल. हा प्रकल्प अणुशक्ती विद्युत निगम लिमिटेड प्लस NTPC म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन जॉईंट व्हेंचरद्वारे तयार केला जातोय. म्हणजे 2 कंपनी एकत्र येत आहेत आणि त्यांमार्फत हा प्रकल्प या ठिकाणी तयार करण्यात येतोय. यात स्वदेशी प्रेशराइज हेवी वॉटर रिॲक्टर तंत्रज्ञान वापरले जाईल. इंधन काय आहे तर नॅचरल युरेनियम. कुलंट आणि मॉडरेटरचं काम कोण करणार आहे तर हेवी वॉटर ड्युटेरियम ऑक्साईड. EERB फुल फॉर्म आहे ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बॉडी. उद्दिष्ट आहे भारतात अणुऊर्जा व विकिरणांचा सुरक्षित वापर सुनिश्चित करणे. स्थापना झाली 1983 मध्ये. मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्र. पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्रांच्या 20 सिटीज टुवर्ड झिरो वेस्ट उपक्रमाच्या पहिल्या यादीत भारतातील कोणत्या शहराचा समावेश झाला आहे? म्हैसूर, इंदोर, वर्कला की सुरत. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन सी, वर्कला. लक्षात घ्या, केरळमधील वर्कला शहर या यादीत समाविष्ट झाले आहे. हा भारतासाठी मोठा सन्मान आहे. हा उपक्रम UN सेक्रेटरी जनरल्स ॲडव्हायझरी बॉडी ऑन झिरो वेस्टद्वारे चालवला जातो. याला युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामचे समर्थन आहे. उद्दिष्ट काय आहे तर कचरा कमी करणे आणि सर्क्युलर इकॉनॉमीला प्रोत्साहन देणारे शहरांना ओळख देणे. सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे काय तर संसाधनांचा जास्तीत जास्त आणि दीर्घकाळ वापर करणारी आर्थिक पद्धत. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल वर भर या ठिकाणी आहे. पर्यावरणातील कचरा कमी करणे याचं हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न, एशियन स्क्वॉश फेडरेशन पुरस्कार 2025 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने प्लेअर ऑफ द इयर डाटो अलेक्स ली अवॉर्ड जिंकला? सौरव घोषाल, अभय सिंह, रमित टंडन की महेश मंगावकर. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, अभय सिंह. लक्षात घ्या, अभय सिंह यांनी मेन्स प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे. गर्ल्स अंडर 19 अनाज सिंह हसन मुसा अवॉर्ड त्यांना मिळाला. भारतीय पुरुष संघाला टीम ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. वर्ल्ड ज्युनियर टीम चॅम्पियनशिप 2025 इजिप्तमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं. पुरस्कार समारंभ मे 2026 मध्ये होईल. पान्सी हुआ, चीन या ठिकाणी. एशियन स्क्वॉश फेडरेशन अशामध्ये स्क्वॉश खेळाचे नियमन व प्रसार करणारी सर्वोच्च संस्था. स्थापना वर्ष आहे 1980. मुख्यालय आहे कोलालपूर, मलेशिया. 2028 लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये स्क्वॉशचा प्रथम समावेश होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, मंगोलियाच्या नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन सी, उखरलन्याम ओसर यांची. लक्षात घ्या, उखरलन्याम ओसर यांची मंगोलियाचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड झाली. ते 9 महिन्यात देशाचे 3रे पंतप्रधान ठरले आहेत. त्यांनी झंदस्टार गोमजोव यांची जागा घेतली. पूर्वीचे पंतप्रधान भ्रष्टाचाराचे आरोप आणि लेजिस्लेटिव्ह डेड लॉकमुळे राजीनामा दिला होता. उखरल पूर्वी डिजिटल डेव्हलपमेंट मिनिस्टर आणि पार्लिमेंट स्पीकर राहिलेले आहेत. ते मंगोलियन पीपल्स पार्टीशी संबंधित आहे. मंगोलिया ज्याची कॅपिटल आहे उलान बाटार. पुढील प्रश्न, अलीकडे आयोजित माटी 9 फेस्टिवल कोणत्या प्रदेशाच्या सांस्कृतिक वारशाशी संबंधित आहे? पूर्वांचल, मराठवाडा, बुंदेलखंड की मालवा. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, पूर्वांचल. लक्षात घ्या, नवी दिल्लीतील गांधी दर्शन परिसर राजघाट येथे माटी 9 महोत्सव आयोजित करण्यात आला. यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित होते. या महोत्सवाची थीम होती माटी. माटी 9 फेस्टिवल हा एक सांस्कृतिक महोत्सव आहे जो पूर्वांचल प्रदेशाच्या कला, खाद्यसंस्कृती, पर्यटन आणि परंपरा यांना प्रोत्साहन देतो. उद्दिष्ट युवकांना त्यांच्या सांस्कृतिक मुळांशी जोडणे आणि वारसा संवर्धनाला चालना देणे. पूर्वांचल म्हणजे काय तर लक्षात घ्या, उत्तर प्रदेशाचा पूर्व भाग आणि बिहारचा पश्चिम भाग मिळून तयार झालेला भौगोलिक व सांस्कृतिक प्रदेश आहे.
येथे प्रामुख्याने भोजपुरी आणि अवधी भाषा बोलल्या जातात. यानंतर पुढील प्रश्न बघणार आहोत. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला आमचं कंटेंट आवडत असेल तर विद्यार्थ्यांनो एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली हाय बटनावर क्लिक करा. लक्षात घ्या, छोटी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु याने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर लगेचच एक लाईक आणि खाली हाय बटनावर क्लिक करा. पुढील प्रश्न, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ला 10 वर्षे पूर्ण झाली, ती कधी सुरू करण्यात आली होती? तर याचं योग्य उत्तर आहे 1 एप्रिल 2016ला सुरू करण्यात आली. लक्षात घ्या, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 1 एप्रिल 2016 रोजी सुरू झाली. या योजनेला 10 वर्ष पूर्ण झाले. उद्दिष्ट ग्रामीण भागात सर्वांसाठी निवास उपलब्ध करून देणे. आर्थिक मदत मैदानी भागात 1.20 लाख रुपये तर डोंगराळ भागात 1.30 लाख रुपये दिले जातील. आतापर्यंत सुमारे 3 कोटी पक्की घरे बांधली गेली आहेत. लक्ष्य वाढून 2029 पर्यंत 4.55 कोटी घरे या ठिकाणी करण्यात आले आहे. अतिरिक्त माहिती, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सुरुवात 2016 मध्ये झाली. 1996 मधील इंदिरा आवास योजनेची सुधारित आवृत्ती आहे. फायनान्शियल इयर 2026-27 मध्ये 54,917 कोटी रुपये याकरता राखीव ठेवण्यात आले आहेत. यानंतर प्रधानमंत्री आवास योजना अर्बन सुरुवात झाली 25 जून 2015 मध्ये. बजेटमध्ये 22,025 कोटी रुपये अर्बनसाठी ठेवण्यात आले आहेत. पुढील प्रश्न, पंचायती राज मंत्रालयाद्वारे नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार 2025 अंतर्गत सेफिजला जिल्हा पंचायत कोणत्या राज्याची आहे? आसाम, मेघालय, मिझोराम की त्रिपुरा? या ठिकाणी लक्षात घ्या, सेफिजाला जिल्हा पंचायतला या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला आहे. तर हा जो जिल्हा पंचायत आहे ते कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे त्रिपुरा. लक्षात घ्या, पंचायत राज मंत्रालयाने जाहीर केलेल्या पंचायत सतत विकास पुरस्कार 2025 मध्ये त्रिपुरातील पंचायतांनी उत्कृष्ट कामगिरी केली. साफिजला जिल्हा पंचायत बेस्ट डिस्ट्रिक्ट पंचायत श्रेणीत देशात पहिला क्रमांक मिळवला. पुरस्कार आहे 5 कोटी रुपये. यानंतर कांचनबरी ग्रामपंचायत उनाकोटी त्रिपुरा हेल्दी पंचायत श्रेणीत पहिला क्रमांक मिळवला. 1 कोटी रुपये या पंचायतीला मिळाले. यानंतर बैकुंठनपूर ग्रामपंचायत वेस्ट त्रिपुरा वुमन फ्रेंडली पंचायत श्रेणीत 3रा क्रमांक. पुरस्कार रक्कम आहे 50 लाख. तर लक्षात घ्या, DDU-PSVP आणि NDP-SVP म्हणजे काय? हे भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाकडून दिले जाणारे प्रतिष्ठित पुरस्कार आहेत. DD म्हणजे काय? दीनदयाळ उपाध्याय पुरस्कार आहेत. हे पंचायतांना आरोग्य, महिला सक्षमीकरण, स्वच्छता इत्यादी क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जातात. याने आपण जो शॉर्ट फॉर्म बघितला त्याचा फुल फॉर्म आहे नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार. SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल साध्य करण्यासाठी दिला जातो. पंचायती राज मंत्री कोण आहेत? तर राजीव रंजन सिंह. राष्ट्रीय पंचायती राज दिन कधी साजरा केला जातो? तो 24 एप्रिल रोजी. आणि आजच्या व्हिडिओतील तुमच्यासाठी पहिला होमवर्क आहे, जो जल दिन आहे, जागतिक जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? कमेंट करा. पुढील प्रश्न, चंद्राच्या फ्लाय बाय मिशनसाठी निवडली गेलेली पहिली महिला कोण आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, क्रिस्टिना कोच. लक्षात घ्या, क्रिस्टिना कोच या चंद्राच्या फ्लाय बाय मिशनसाठी निवडल्या गेलेल्या पहिल्या महिला आहेत. हा नासाच्या आर्टेमिस 2 मिशनचा दुसरा टप्पा आहे. उद्दिष्ट 50 वर्षानंतर मानवांना पुन्हा चंद्राजवळ नेणे. फ्लाय बाय म्हणजे काय? तर अंतराळयान चंद्रावर उतरणार नाही, ते चंद्राभोवती फिरून लुनार ऑर्बिट परत पृथ्वीवर येईल. क्रिस्टिना कोच या मिशनमध्ये सहभागी होणारी पहिली महिला अंतराळवीर आहेत. भूमिका मिशन स्पेशलिस्ट. विक्रम महिलेद्वारे सर्वात लांब अंतराळ प्रवास 328 दिवसाचा या ठिकाणी असणार आहे. आर्टेमिस मिशन यामधील आर्टेमिस 1 लॉन्च नोव्हेंबर 2022 मध्ये. अनक्रूड म्हणजे मानव नसलेलं हे मिशन होतं. उद्दिष्ट ओरियन स्पेसक्राफ्ट चाचणी, SLS रॉकेट कार्यक्षमता तपासणी, चंद्राभोवती सुरक्षित फिरून परत येण्याची चाचणी आणि पूर्णपणे ट्रायल रन. आर्टेमिस 2 2025 ते 26. लॉन्च वर्ष आहे 1 एप्रिल 2026. ठिकाण केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा. प्रकार क्रूड. 4 अंतराळवीर यामध्ये जातील. उद्दिष्ट मानवांसह प्रवासाची चाचणी, लाईफ सपोर्ट सिस्टीम, ऑक्सिजन सुरक्षा तपासणी, चंद्राजवळ जाऊन फ्लायबाय करून परत येणे हे याचं उद्दिष्ट आहे. आर्टेमिस 3 2026 ते 27. लॉन्च मिड 2027. प्रकार क्रूड प्लस लँडिंग. उद्दिष्ट अंतराळवीरांना चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणे,
विशेषतः साऊथ पोलवर लँडिंग या ठिकाणी करायचे आहे. भविष्यातील बेस तयार करण्याची सुरुवात या ठिकाणी आखली जात आहे. नासा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन स्थापना झाली 1958 मध्ये. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC USA आणि प्रशासक आहे बिल नेल्सन. पुढील प्रश्न, भारताच्या कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला प्रेसिडेंट कलर सन्मान प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार देण्यात आला आहे ओडिसा पोलिसाला. लक्षात घ्या, एप्रिल 2026 मध्ये ओडिसाचा स्थापना दिन निमित्त भारताच्या राष्ट्रपतींनी ओडिसा पोलीस यांना प्रेसिडेंट कलर देण्यास मान्यता दिली. हा सन्मान राज्याच्या गृह विभाग आणि DGP कार्यालयासाठी मोठी उपलब्धी आहे. प्रेसिडेंट कलर म्हणजे काय? हा सैन्य, अर्धसैनिक किंवा पोलीस दलाला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. यामध्ये एक विशेष ध्वज दिला जातो. या सन्मानानंतर पोलीस कर्मचारी त्यांच्या युनिफॉर्मच्या डाव्या बाहीवर चिन्ह लावू शकतात. अतिरिक्त माहिती, हा सन्मान फक्त शौर्यच नाही तर पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी आणि व्यावसायिकता, प्रोफेशनलिझम यांचेही प्रतीक आहे. ओडिसा पोलीस मुख्यालय आहे कटक, ओडिसा. स्थापना झाली 1936 मध्ये. प्रेसिडेंट कलर मिळवणारी पहिली संस्था इंडियन नेव्ही आहे. 1951 मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. पुढील प्रश्न, गहरे समुद्रातील म्हणजे खोलवर समुद्रातील जीवांच्या संरक्षण आणि संशोधनासाठी भारताचे पहिले राष्ट्रीय केंद्र बहुसागर रेफरन्स सेंटर कुठे स्थापन केले गेले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कोची, केरळ या ठिकाणी. लक्षात घ्या, भारताने मेरीन बायोडायव्हर्सिटी क्षेत्रात मोठे पाऊल टाकत कोची येथे बहुसागर रेफरन्स सेंटरची स्थापना केली. बहुसागर सेंटर म्हणजे काय? हे भारताचे पहिले राष्ट्रीय संग्रह केंद्र आहे जिथे डीप सी जीवांचे संकलन, संरक्षण आणि संशोधन केले जाते. सोप्या भाषेत हे समुद्री जीवांची बँक आणि रिसर्च लॅब आहे. येथे काय केले जातं तर खोल समुद्रातील जीवांचे नमुने जतन केले जातात. त्यांचे DNA आणि जैविक डेटा संग्रहित केला जातो. वैज्ञानिक त्यावर संशोधन करतात. विशेष तंत्रज्ञानाद्वारे त्यांना दीर्घकाळ सुरक्षित ठेवले जाते. उद्दिष्ट 200 मीटरपेक्षा अधिक खोलीत आढळणाऱ्या दुर्मिळ समुद्री प्रजातींची वैज्ञानिक नोंद करणे, मरीन मेडिसिन, बायो प्रोस्पेक्टिंग आणि क्लायमेट चेंजचा परिणाम अभ्यासणे, संकटग्रस्त समुद्री प्रजातींचे सुरक्षित ठेवणे. भारताच्या डीप ओशन मिशन अंतर्गत जैविक संसाधनांचा शाश्वत वापर करणे हे उद्दिष्ट आहे. नोट, ही केंद्र डीप ओशन मिशनचा महत्त्वाचा भाग आहे. हा प्रकल्प सुमारे 4077 कोटी बजेटसह सुरू करण्यात आला. यानंतर झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया स्थापना झाली आहे 1 जुलै 1916 मुख्यालय आहे कोलकाता, पश्चिम बंगाल. संचालक आहे धृती बॅनर्जी. मंत्रालय आहे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने एकूण 10 प्रश्न बघितलेत. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करायचे. नॅशनल बुक्स क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड 2025 साठी कोणत्या भारतीय लेखिकेला सन्मानित करण्यात आले? तर या लेखिका आहेत अरुंधती रॉय. संयुक्त राष्ट्रांद्वारे वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? 2 एप्रिल रोजी. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी टाइड्स ऑफ टाइम इंडियाज हिस्ट्री थ्रू म्युरल्स इन पार्लिमेंट या पुस्तकाचे प्रकाशन केले. हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे ऑप्शन बी, सुधामूर्ती. नागोया प्रोटोकॉल अंतर्गत आंतरराष्ट्रीय अनुपालन प्रमाणपत्रे जारी करण्यात कोणता देश जागतिक स्तरावर अग्रस्थानी आहे? तर तो आहे आपला प्यारा भारत. पुढील प्रश्न, 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या भारताची जनगणना 2026 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन बी ही जगातील पहिली आणि सर्वात मोठी डिजिटल जनगणना आहे. पुढील प्रश्न, उपराष्ट्रपतींनी अलीकडे सुरू केलेल्या न्याय सेतू काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, AI आधारित कायदेशीर सहाय्यक आणि चॅटबोट. पुढील प्रश्न, भारताचा पहिला क्वांटम संगणक लॉन्च करणारे राज्य कोणते? तर ते आहे ऑप्शन सी, आंध्र प्रदेश. आणि तुमच्यासाठी दुसरा होमवर्क, आंध्र प्रदेशची कॅपिटल कमेंट करा आणि मुख्यमंत्री येत असेल तर ते देखील खाली कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न, पंजाब सरकारने अलीकडे उत्तर भारतातील पहिल्या ग्लास ब्रिज बांधण्याची घोषणा कोणत्या शहरात केली? उत्तर आहे ऑप्शन बी, नांगल या ठिकाणी. पुढील प्रश्न, भारतीय नौदलाच्या नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पॅट्रोल व्हेसल कार्यक्रमांतर्गत लॉन्च केलेल्या पहिल्या स्वदेशी युद्धनौकेचे नाव काय? उत्तर आहे ऑप्शन बी, INS शाची. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, IPL इतिहासात लक्ष्याचा पाठलाग करताना 4000 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू कोण? रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली की शिखर धवन? प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. तसंच यापूर्वी जे 2 होमवर्क प्रश्न विचारले त्यांचे देखील उत्तर कमेंट करा. चालू घडामोडी मटेरियल हवं असेल 6000 प्रश्न आणि 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये जानेवारी 24
तर आजपासून पुढील 1 वर्षापर्यंत मंथवाईज तुम्हाला चालू घडामोडींचे प्रश्न यामध्ये मिळून जातील. सोबत इतर महत्त्वाच्या PDF आणि ऑनलाईन टेस्ट याच कोर्समध्ये मिळेल. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक करा, हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करण्याकरिता QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.